Okay, fine. So let's start with the part. So likewise, in the last lecture, we have discussed couple of things regarding CSS. Okay, and also we have seen the things regarding the implementation. किती approaches बघितलेत आपण CSS चे? समर्थ किती approaches होते? सांग बेटा. अरे CSS चे किती approaches आहे? कोणते कोणते? व्हेरी गुड. इनलाईन CSS, इंटरनल आणि एक्सटर्नल CSS. ओके. सो लेट्स स्टार्ट विथ द पार्ट. तर हे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं, राईट. आता आजचे जे लेक्चर आहे त्यामध्ये आपण नेक्स्ट पार्ट बघणार आहे, दॅट इज सिलेक्टर्स. ओके, इन CSS. त्यानंतर नेक्स्ट बघणार आहे बॉक्स मॉडेल. काय काय बघणार आहे? सिलेक्टर्स आणि बॉक्स मॉडेल. हे दोन पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. अँड फॉर दॅट आय विल जस्ट ओपन दी प्रोजेक्ट फोल्डर ओवर हियर. मी काय करेल ते प्रोजेक्ट फोल्डरला ओपन करेल. सो जस्ट आय विल से बेडरूम. वेरी गुड. तो गिर गए बेटा. So let's go to the code drift. And here just I will go with the batch 4 more lectures CSS. आणि इथे आपण जस्ट एक फोल्डर क्रिएट करेल मी. जस्ट आय विल से A1 and just I will move this file to this one. आणि परत एक फोल्डर क्रिएट करेल day2. Let's open this file with terminal and just I will say that I want to open code over here. मला VS Code इथे स्टार्ट करायचं. So your VS Code will get start over here. Okay, this is the first thing which we have done it right. Then so now you'll be able to see that we have a VS Code with us. Okay, so batch 4. Let's create a file. तर सर्व स्टार्टिंगला आपण HTML ची फाईल क्रिएट करणार. सो आय विल जस्ट से index.html. After that, just I will create one more file folder which is called as CSS. Okay, and under this CSS, just I will say main.css. And under this HTML, just I will say doc type HTML, HTML, head, title as CSS day2. Now, just I will open this one with live server. So let's wait for a minute.
Now let's go with the next part. Okay. So आता इथे मी काय करेल, likewise you can see that we have a browser window with us, and let's open that window. So now we have the code output and this one. आता आपण सर्वात सिलेक्टर सिलेक्ट करूया. सो आतापर्यंत आपण जो अप्रोच बघितला होता तो कोणता कोणता बघितला होता, इनलाईन आणि इंटरनल. पण जर आपण डेव्हलपमेंट करतोय लाईव्ह प्रोजेक्ट जे असतात ऍक्च्युअल प्रोजेक्ट, त्यांच्यामध्ये आपण इनलाईन किंवा इंटरनलचा जास्त यूज करत नाही. तर त्या केसमध्ये आपण काय यूज करतो, एक्सटर्नल सीएसएस फाईल. ओके. मग ही एक्सटर्नल सीएसएस फाईल जी असते ती आपण सेपरेटली क्रिएट करतो. We create it separately and then we say index.html as a main file. त्या index.html ला तुम्ही main.css फाईल लिंक करू शकता with the help of element called as a link. तर आपल्याला काय कनेक्ट करायचं लिंक मध्ये, CSS. So just I will use this as a CSS. Okay. Just I will use this one as a CSS. आणि आपल्या फाईल कुठे आहे आता मला सांगा, कोणत्या फोल्डरमध्ये? CSS मध्ये, बरोबर. तर इथे मी म्हणेल ./CSS, then I will select main.css. Okay, now to check whether this file is working or not, तर इथे आपण एक h1 टॅग क्रिएट करूया. Under the body I will create a h1 tag, and to this h1 tag just I will say hello. आणि मग या CSS मध्ये आपण h1 background color आहे रेड. Just I will use that one. And now you will see it works. म्हणजे आपली फाईल काय झाली, सक्सेसफुली कनेक्ट झाली. बरोबर, बरोबर की नाही? चला प्रत्येकाने ट्राय करून बघा. आता लिंकअप करून बघा. काय केलं लिंकअप करण्यासाठी आपण, वी हॅव जस्ट क्रिएटेड अ फाईल नेम एज main.css, आणि मग त्यामध्ये एक index.html फाईल पण मी क्रिएट केली. देन वी हॅव यूज लिंक टॅग टू कनेक्ट दॅट CSS टू HTML. Okay, so try to implement it. Implement करून बघा.
बोला. हा.
झालं का? समोरचं झालं झालं का नाही? स्क्रीनशॉट काढून ठेव. विचारलं का पटकन स्क्रीनशॉट काढून दाखवायचे. चला नेक्स्ट घ्यायचं. नेक्स्ट. ओके. आता CSS चे वेगवेगळे सिलेक्टर असतात. इथे जे आपण यूज करतोय हा कोणता सिलेक्टर आहे? हे मी H1 यूज करतोय. H1 काय ऍक्च्युली एलिमेंट आहे. तर हा सिलेक्टरचा सिंटॅक्स आहे. आता एक्सटर्नल CSS चा फायदा हा आहे की मी एकापेक्षा जास्त फाईलला एकापेक्षा जास्त HTML फाईलला लिंकअप करू शकतोय आपण. हा त्याचा एक ऍडव्हान्टेज आहे. यापर्यंत क्लिअर आहे का? हे डाऊट? सो याला आपण एलिमेंट सिलेक्टर म्हणतो. काय म्हणतो? एलिमेंट सिलेक्टर. तर क्वेश्चन असा, असे किती टाईपचे सिलेक्टर आहे आपल्याकडे? तर याचा आन्सर असा आहे की आपल्याकडे लाईक नियर अबाउट 9 ते 10 टाईपचे सिलेक्टर ते आपण यूज करतो. ओके. तर चला, जसं आपण एलिमेंट सिलेक्टर बघितला तसे अजून आपल्याकडे अजून मेन 2 टाईपचे सिलेक्टर जे आपण खूप कॉमनली यूज करतो. एलिमेंट सिलेक्टर कसा लिहितो आपण? एलिमेंटचं नाव जसं H1 और H2 H3 असं लिहू शकतोय ना आपण, बरोबर की नाही? हा, तसंच याच प्रकारे आपण अजून एक सिलेक्टर यूज करतो ज्याला म्हणतात ID सिलेक्टर. काय म्हणतात? ID सिलेक्टर. अजून एक टाईपचं सिलेक्टर ज्याला म्हणतात क्लास सिलेक्टर. काय म्हणतात? क्लास सिलेक्टर.
आता CSS फाईल जिथं तुम्ही लिहिता त्याची लिंकिंग प्रॉपर करा. जर लिंकिंग चुकली तर ते वर्क होत नाही. हे क्लिअर आहे सर्वांना? नाव द नेक्स्ट. तर मग आता आयडी सिलेक्टर कसं यूज करतो आपण, चला आधी समजून घेऊया. सपोज माझ्याकडे 3 H1 एलिमेंट आहे. किती एलिमेंट आहे? 3 H1 एलिमेंट आहे. आणि मला या तिन्ही H1 एलिमेंटला इथे कोणता कलर आहे आता बाय डिफॉल्ट? मला या लास्ट H1 एलिमेंटला एक येल्लो कलर द्यायचा बॅग. तर डायरेक्टली पॉसिबल आहे का? नाही. का बरं? कारण जर मी H1 येल्लो जर लिहिला तर त्याने काय होणार आहे, सर्व पेंट होऊन जातील, राईट? रेड येल्लो कलर. सो व्हॉट वी कॅन डू, वी कॅन यूज वन ॲट्रिब्यूट कॉल्ड ॲज ID. काय यूज करणार आपण? ॲट्रिब्यूट ॲज अ ID. आणि मग मी इथे यूज करेल, आता तुम्ही आयडीचं नाव काही पण देऊ शकताय. सपोज आपण त्याचं नेम देऊया BG. BG म्हणजे काय? बॅकग्राऊंड. मी फक्त नेम देतोय. मी पाटील लिहिलं तरी ते रन होणार. ओके, पण मी तर नेम काय देतोय? BG. BG काय हवंय मला? येल्लो. असं मी त्याला नेम देतोय. सो लेट्स कॉपी इट अँड नाव लेट्स गो टू द कोड. आणि इथे मी त्याला जस्ट इथे लिहिल BG येल्लो बॅकग्राऊंड कलर ॲज रेड, ॲज अ येल्लो, अँड लेट्स सेव्ह इट. सो आता आपण जर इथे कोडमध्ये गेलो, यू विल सी वन थिंग दॅट नथिंग इज चेंज. का बरं? कारण ID ज्यावेळेस तुम्ही एलिमेंट लिहिता त्यावेळेस तुम्ही तो डायरेक्ट लिहू शकता, पण जेव्हा तुम्ही ID लिहिता त्याच्या समोर हॅश लिहिणं हे कंपल्सरी आहे. काय लिहिणं कंपल्सरी आहे? हॅश. तो जर मला ID सिलेक्टर यूज करायचा असेल तर त्यासाठी हॅश आणि ID नेम हवंय. नाव इफ यू गो टू आउटपुट, तुम्ही बघू शकता आउटपुट चेंज झालंय. काय झालं? आउटपुट चेंज झालंय. असं असतो तुमचा ID सिलेक्टर. इथपर्यंत क्लिअर आहे? काही क्वेश्चन, काही क्वेरी बेटा? नाही. फोर्क न्यू का? योक न्यू? योक न्यू. व्हेरी गुड. फ्युचर. पाटील भाई फ्युचरमध्ये जगताय. ठीक आहे, समजताय का? हे समजलं का? ID एकदा इम्प्लिमेंट करून बघा. मी फक्त 5 मिनिटं देईल. एकदा इम्प्लिमेंट करून बघा. ओके फाईन. सो लेट्स रिझ्यूम इट बॅक. आलाय का ID? ओके, आता नेक्स्ट पॉईंट बघूया. सो नाव लेट्स से दॅट लेट्स से की आपल्याकडे एक पॅरेग्राफ टॅग पण आहे. काय आता? एक पॅरेग्राफ टॅग आहे आणि मला पॅरेग्राफ टॅगला पण येल्लो कलर द्यायचा आहे. तर कसं करणार आपण? असं बघा, हाय हॅलो आय एम पॅरा. आता मला सांगा कसं इम्प्लिमेंट करणार? काय करायचं? सेम ID द्यायचं. पण सपोज इथे किती रितेश आहे आता? 2. तर मी रितेश म्हणल्यानंतर दोघं पण बघणार. तुझं आडनाव काय बेटा? तर मी जर म्हणलो रितेश जाधव तर कोण आवाज देईल? का बरं? तर जाधव जर दोघांचं नाव असलं तर मग व्हेरी गुड, वडिलांचं नाव घ्यावं लागेल. बरोबर आहे ना? आणि अनफॉर्च्युनेटली वडिलांचं नाव पण सेम जर असलं, होतं आमच्या क्लासमध्ये होते दोघं जण, तर मग अशा केसमध्ये आपण काय करणार? नाही रे बाळांनो, त्याचा रोल नंबर तर असेल ना आपल्याकडे. आता ते तर काय डुप्लिकेट नाही होऊ शकत, बरोबर ना?
आता हा जो आय डी आहे हा युनिक असतो, तो डुप्लिकेट होईल का? पण जशी आपली कंडिशन आहे की आपल्याला याला पण येलो द्यायचा आहे, मग एकापेक्षा जास्त एलिमेंटला जर मला सेम प्रॉपर्टी अप्लाय करायची, तर अशा केसमध्ये आपण क्लास यूज करू शकतोय. काय यूज करणार? सो फॉर क्लास व्हॉट वी विल डू, जस्ट मी ते यूज करेल. ओके, आता क्लाससाठी मी इथं म्हणेल लाईक से मला बीजी येल्लो हवा आहे. काय हवा आहे? बीजी येल्लो. आणि ते मी म्हणेल बॅकग्राऊंड कलर ॲज येल्लो. काय म्हणणार आपण? बॅकग्राऊंड कलर ॲज येल्लो. सो हिअर आता बघा, ऑलरेडी आपण हॅशसाठी काय यूज, आय डीसाठी काय यूज करतो? हॅश. त्याच प्रकारे क्लास सिलेक्टरसाठी आपण डॉट यूज करतो. काय यूज करतो आपण? हिअर आय विल से, आणि आता हा बीजी येल्लो मी ॲज अ क्लास म्हणून यूज करू शकतो. सो आय विल जस्ट से क्लास ॲज बीजी येल्लो, आणि इथे पण मी क्लास काय ॲड करेल? बीजी येल्लो. So what will happen now? You will see that those both will have BGM. मग आता मला तो आय डी त्याला वेगळा थोडा कलर देऊया आपण. So what I will do, just I will give a bit different color. तर मी ते CSS मध्ये त्याला एक वेगळा कलर देऊ. लाईक मी म्हणेल येल्लो ग्रीन. And you will see it is highlighted. समजलंय? काही प्रॉब्लेम? एकदम परफेक्ट समजलं. दिस इज व्हॉट द सिनेरियो इज ऑल अबाउट. द क्लास हे स्पेसिफिकली यूज करतात. आता यांच्यामध्ये प्रायोरिटी पण असते. प्रायोरिटी कशी असते? जो आय डी सिलेक्टर असतो हा, याची प्रायोरिटी सर्वात हाय असते. ओके, जसं रोल नंबर सर्वात हाय होतो या दोघांमध्ये, रितेश रितेश. ठीक आहे. दुसरे असते क्लास. जसं हा रितेश जाधव आणि तू रे रितेश चेला, म्हणजे रोल नंबरपेक्षा यांच्या नावाची आडनावाची प्रायोरिटी कशी झाली? कमी होईल ना. दोघांचं आडनाव जर साखा असतं तर मग प्रायोरिटी कोण असती? आपण रोल नंबर दिली असते ना. तसं जसं इथं यांचं आडनाव आता वेगवेगळे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. ओके, पण इथे काय होतं की क्लासची प्रायोरिटी ही कधी पण आय डीपेक्षा कमी असते, आणि आय डीपेक्षा एलिमेंटची प्रायोरिटी कमी असते. म्हणजे आता काय, आधी समजून घेऊया. सपोज मी एक पॅरेग्राफ टॅग लिहिला आहे. काय लिहिलं? स्पॅन टॅग यूज करूया. काय यूज करतोय? आणि याला मी इथे देतोय हॅलो ॲज अ वर्ड. इथे जर मी लिहिलं स्पॅन ॲज बॅकग्राऊंड कलर, कोणता कलर देऊ? मजेंटा. कोणता बॅकग्राऊंड कलर दिलेला आहे? मजेंटा. तर तुम्हाला मजेंटा कलर दिसतोय का? दिसतोय ना. बट हेच जर मी इथे जर क्लास यूज केला, जसं बीजी मजेंटा, सॉरी बीजी ऑरेंज, आणि ते मी बॅकग्राऊंड कलर याचा ऑरेंज दिला. कोणता आहे बॅकग्राऊंड कलर? ऑरेंज दिलाय. तर अशा केसमध्ये काय होतं, इथे जर मी तो क्लास यूज केला, लाईक बीजी ऑरेंज, सो व्हॉट विल हॅपन? त्याचा कलर काय झाला? आता कलर काय? ऑरेंज. असं का बरं झालंय? कारण क्लासची प्रायोरिटी एलिमेंटपेक्षा जास्त असते. हा मी वरती जरी कट पेस्ट केला तरी त्याची प्रायोरिटी जास्त. समजलं का? ओके, एकदम सिंपल सांगतो. एकदम म्हणजे एकदम सिंपल. तुम्ही सर्व काय इथे
स्टुडंट आहे, इंटर्न आहात, सर्व आहात, बरोबर की नाही. आता मी असं जर म्हटलं, आता बघा सर्व इंटर्न आहे, या सर्व इंटर्नला लाईक 100 रुपीज ऑफ आहे असं मी म्हटलं, तर यामध्ये काय झालं, हा काय झाला एलिमेंट सिलेक्टर, बरोबर. पण आता मी असं जर म्हटलं की या सर्व इंटर्न पैकी जे KTHM कॉलेजचे त्यांना 100 रुपीज ऑफ. आता कसं झालं, फिल्ट्रेशन एलिमेंटपेक्षा जास्त प्रॉपर झालं ना, अजून सॅच्युरेटेड झालं. आता यापैकी पण मी असं जर म्हटलं की या सर्व इंटर्न पैकी जे KTHM मध्ये पण ज्यांचं नाव रितेश आहे अशाला 100 रुपीज ऑफ आहे, तर काय झालं, त्याची प्रायोरिटी अजून जास्त आपण हाय केली. म्हणजे रितेश जरी डुप्लिकेट असला पण तो KTHMचा रितेश आहे, बरोबर की नाही. मग त्यामुळे आता रितेश कुठे का असा ना, तो KTHMचा रितेश आहे तर त्याला प्रायोरिटी आहे. येतं एक लक्षात. त्यामुळे क्लास सिलेक्टरला म्हणजे KTMचे स्टुडंट त्याला प्रायोरिटी आता हाय आली. ते कसे का असा ना, मागे बसू द्या किंवा पुढे बसू द्या, त्यांना प्रायोरिटी कशी असणार, हाय असणार. ओके. आणि याच्यापेक्षा हाय प्रायोरिटी आयडीची असेल, जसं KTHM मधला रितेश हा झाला आयडी, मी इथे म्हणलो आयडी लाईक बीजी ग्रीन. ओके. आणि नंतर मी इथे आयडी डिफाईन केला, इथे मी टॉपला लिहिलं वरती लिहिलं तरी काही फरक नाही पडत. हॅश आयडी ॲज BG बॅकग्राऊंड कलर व्हेरी गुड, समजतंय तुम्हाला. BG ग्रीन बॅकग्राऊंड कलर आणि जर आउटपुट बघितला आता तर कोणाला प्रायोरिटी जास्त आहे, आयडीला. तर हे लक्षात ठेवायचं. मग आता क्वेश्चन असा आहे की यांच्यापैकी आपण यूज कोणतं जास्त करतो. तर बघा आपण कोणते कोणते टाईपचे सिलेक्टर बघितले आतापर्यंत. आयडी एलिमेंट सिलेक्टर, त्यानंतर क्लास सिलेक्टर, यांच्यामध्ये एलिमेंट जो असतो त्याची प्रायोरिटी लेस असते क्लासपेक्षा, क्लासची प्रायोरिटी लेस असते आयडी पेक्षा. ओके. मग आता क्वेश्चन असा आहे सर्वात जास्त कोणते यूज होतात, यांच्यामध्ये सर्वात जास्त क्लास सिलेक्टर आपण यूज करतो, नियर अबाउट 95%. ओके. एलिमेंट सिलेक्टर असतो, सॉरी आयडी सिलेक्टर आपण यूज करतो नियर अबाउट 4%, आणि एलिमेंट सिलेक्टर यूज करतो नियर अबाउट, म्हणजे मॅक्झिमम तुम्ही काय यूज करणार आहे, क्लास सिलेक्टर. ओके. काय यूज करणार आहे, क्लास सिलेक्टर. आता याचा यूज काय होतं ते मी सांगतो. सपोज आपण क्लास सिलेक्टर घेतला, मी आता KTHMचंच एक्झाम्पल देतो. KTHMच्या कॅन्डिडेटला 100 रुपीज ऑफ असं धरलं तर सर्व येतील. पण याला मी अजून टार्गेट जर असं केलं, KTMच्या कॅन्डिडेटला 100 रुपीज ऑफ आहे, पण ज्यांना स्पेक्ट्स आहे त्यांनाच 100 रुपीज ऑफ. म्हणजे आता किती क्लास झाली, ते 2 क्लास. पहिला आणि दुसरा क्लास जिथे मॅप होईल ती ऑपरेशन मॅक्झिमम परफॉर्मन्स. म्हणजे तुम्ही एकापेक्षा जास्त क्लासेस यूज करू शकता एकाच एलिमेंटवर. अलग लक्षात, आलं लक्षात. दॅट इज व्हॉट द सिनेरियो. एकदा आयडी आणि एलिमेंट क्लास सिलेक्टर ट्राय करून बघता का, ट्राय करून बघा. मग आपण बॉक्स मध्ये घेऊ, तोपर्यंत मी चार्जिंग पण लावतो.